पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार। शासकीय दुखवटा असल्यानं साधेपणानं पदभार स्वीकारला। माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचं वक्तव्य। कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांच्या अभिनंदनाचे फाडले बॅनर। 2 अज्ञात व्यक्तींनी बॅनर फाडल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद। कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा पाकिस्तानमध्ये मृत्यू, तर वॉन्टेड दहशतवादी अब्दुल मक्कीचा पाकिस्तानमध्ये मृत्यू। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या। आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांची मागणी। मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचा हा निर्णय घेताना भुजबळही उपस्थित होते। रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील 10 पैकी 8 आरोपी परप्रांतीय। रुपाली चाकणकरांचा आरोप। राजगुरुनगरची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू। राज्य महिला आयोगाकडून आरोपीला फाशीची मागणी करू, रुपाली चाकणकरांचं आश्वासन। लोणावळा घटनेतील पोलीस कर्मचाऱ्याला आम्ही निलंबित केलं, त्याची खात्याअंतर्गत चौकशी सुरू। पुणे पोलीस अधीक्षकांची माहिती। वाशीमध्ये अवैध विदेशी दारूसह 8.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। नागपुरात सोनेगाव तलावाच्या काठावर कार उलटली, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारचा भीषण अपघात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।